2.5 कोटींवर लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी या योजनेचा गैरफायदा घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। नायगाव बीडीडी येथल्या चाळ क्रमांक 1A ते 7A आणि 13A ते 19A मधल्या पुनर्विकास प्रकल्पातल्या लाभार्थ्यांच्या घरांसाठी शुक्रवारी म्हाडा कार्यालयात काढण्यात येणारी लॉटरी रद्द करण्यात आलेली आहे। पुढील तारीख कळवली जाईल असे मुंबई मंडळाचे बीडीडीचे उपप्रमुख अधिकारी योगेश देशमुख यांनी सूचनेत म्हटलं आहे। पश्चिम रेल्वेवरील वसई रोड वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शुक्रवारी मध्यरात्री 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॉक रात्री 11:55 ते 2:55 दरम्यान जलद मार्गावर आणि रात्री 1:30 ते पहाटे 4:40 पर्यंत डाऊन जलद मार्गावर असेल। मुंबईतल्या समूह विकास योजनेअंतर्गत जुन्या इमारतीमधील भाडेकरू आणि रहिवाशांना नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। समूह पुनर्विकासासाठी सवलत देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 400 ते 600 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। केंद्र सरकारनं देशभरात आता नवीन भाडे करार 2025चे नवे नियम लागू केलेले आहेत आणि आता प्रत्येक भाडे करार 2 महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणं बंधनकारक आहे। ही नोंदणी राज्य सरकारच्या ऑनलाईन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन संकेतस्थळावर किंवा रजिस्ट्रार कार्यालयात करता येईल आणि मुदतीमध्ये नोंदणी न केल्यास 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल। भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती एका वर्षामध्ये 50% जास्त वाढल्या असल्या तरी भारतीयांच्या सोन्याच्या खरेदीवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाहीये। उलट सणांचा हंगाम आणि लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याची मागणी आणि आयात दोन्ही वेगानं वाढल्या। आता ऑक्टोबरमध्ये भारताची सोन्याची आयात ही 172% वाढून 165 टन इतकी झाली आहे। नवीन आधार ॲपद्वारे कागद न वापरता ओळख शेअर करता येईल आणि आधारशी संबंधित पूर्ण किंवा निवडक माहिती पडताळून पाहण्याचा पर्याय मिळणार आहे। एका अधिकृत निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली असून नवीन आधार ॲप तयार करण्याचं काम सुरू आहे। रेल्वेच्या हद्दीमधल्या प्रभादेवी रोड ओव्हरहेड ब्रिज पाडण्यासाठी वे लिव्ह यासह इतर विभागीय शुल्क आणि सेवा वाहिन्या हलवण्याच्या शुल्कापोटी मध्य रेल्वेनं आता 47 कोटी रुपयांची मागणी केली आहे। भारतीय रेल्वेनं जारी केलेल्या नव्या नियमानुसारच आता पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता मध्य रेल्वे ही वे लिव्ह शुल्क मागत आहे। मागच्या काही दिवसांपासून मुंबईतल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीत नोंदवला जातोय आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ज्या परिसरातली हवा गुणवत्ता निर्देशांक 200हून अधिक असेल तिथल्या कारणीभूत उद्योग आणि बांधकामं बंद करावीत तसंच मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधामध्ये कठोर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या। पश्चिम पूर्व द्रुतगती मार्गावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे तसेच मुख्य रस्त्यावरल्या महत्त्वाच्या उड्डाणपुलांची महानगरपालिकेनं तातडीनं डागडुजी हाती घेतलेली आहे। पूर्व द्रुतगती मार्गावरील MSRDCच्या पुलाची मास्टिक टाकून आता सुधारण्यासाठी 62 कोटी तर पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या पुलांच्या डागडुजीसाठी 73 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंबईतल्या गजबजलेल्या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावं यासाठी महानगरपालिकेनं युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी राबवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानुसार प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथची पुनर्रचना, रुंदीकरण तसंच अडथळेमुक्त करण्यात येणार आहेत आणि या कामासाठी पूर्व उपनगरामधल्या रस्त्यांसाठी 34 कोटी रुपये तर शहर विभागातल्या रस्त्यांसाठी 36 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यंदा अधिक काटेकोर सुरक्षा व्यवस्थेसह 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे आणि परीक्षा केंद्रांवरल्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी बायोमेट्रिक हजेरी, AI आधारिमध्ये लाईव्ह CCTV आणि यासह वेगवेगळ्या फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू प्रणाली कार्यान्वित होत आहेत। शैक्षणिक संस्था, रुग्णालय, बस थांबे अशा सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले असून या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर श्वान निवारे उभारावे लागणार आहेत आणि मुंबईमध्ये सुमारे 30 ते 40 हजार भटके श्वान असण्याची शक्यता असून जागेअभावी बहुमजली निवारे उभारावेत असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। मुंबईतील गारीगार वातावरण कायम असून आता गुरुवारी किमान तापमान 17°C होतं तर ठाण्याचं तापमान 20°C नोंदवण्यात आलंय। उत्तरोत्तर यामध्ये आणखी वाढ होईल आणि हे तापमान 20 ते 22 अंशांदरम्यान नोंदवण्यात येईल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। यावर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमीरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मीरा भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे कारण तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असून मीरा भाईंदरवासियांचं स्वप्न पूर्णत्वास येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे।
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनेतल्या 4186 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। अर्ज सादर करण्याकरता 30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 19 लाख विनातिकीट प्रवासी आढळले। त्यांच्याकडून 121.67 कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये विनातिकीट प्रवासी दंड वसुलीच्या संख्येत 51% वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 10 दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय घसरण झाली असून पारा 10 अंशांवर आला आणि त्यामुळे नागरिकांनी जागोजागी शेकोट्या केलेल्या पाहायला मिळाल्या। वारसा दिन सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधल्या बिबिका मकबरा इथं जागतिक वारसा स्थळाच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आणि या प्रदर्शनासह मकबरा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय पुरातत्व विभागाने घेतला आहे। 25 नोव्हेंबरपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे। काका मला वाचवा म्हणत राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लीन झाले, तसं म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राजन पाटलांवर टीका केली आहे। मुळशी तालुक्यामध्ये ओबीसी बहुजन महासंघाचा मुळशी पॅटर्न मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातून ओबीसी समाजाच्या हक्कांचं संरक्षण आणि आरक्षण टिकवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय। ओबीसींची स्वाभिमानाची लढाई कोणीही थांबवू शकत नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांसह इतर राजकीय नेत्यांचा समाचार घेतलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवलाय। प्रकृतीचं कारण देत सलील देशमुख यांनी राजीनामा दिलाय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरला आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण होणार आहे। हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भूमिका मांडणार असल्याचं उमाताई खापरेंनी म्हटलंय। अद्यापही अंमलबजावणी न झाल्यानंच त्यांनी हे वक्तव्य केलंय। पंढरपूरमध्ये अरुण गवळींनी विठ्ठलाचं दर्शन घेतले। दर्शनानंतर अरुण गवळी यांनी मंदिर परिसरात फेरफटका देखील मारलाय। मुंबईत मंत्रालयात एका तरुणानं गोंधळ घातलाय। कणकवलीमधल्या जमीन मोबदला प्रकरणात भावाची हत्या झाल्यानं पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप तरुणानं केलाय, तर जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचं म्हणत मदतीची मागणीही केली आहे। वरळी BDD चाळीतील काही रहिवाशांना ठरलेल्या मूळ जागेवर नवीन सदनिका न देता त्याच प्रकल्पाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या इमारतीमध्ये सदनिका देण्यात येणार आहेत आणि यावरून रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी म्हाडाविरोधात आंदोलन केलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। 25 डिसेंबरपासून नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे। अंधेरी रेल्वे स्थानकामधील एका व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। वयस्कर व्यक्ती मुलीचं धर्मांतरण करत असल्याचा आरोप करण्यात आला आणि दरम्यान पोलिसांकडून या सगळ्याचा अधिक तपास सुरू झाला आहे। भिवंडीच्या भरोडी गावातल्या प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलं। रस्त्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं आणि तातडीनं रस्ता बांधून देण्याची मागणी त्यांनी केली आहे। नांदेडच्या बोधळी गावात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। शेतीमालाची खरेदी हमीभावानं करण्याची मागणी करण्यात आली आहे। तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी हे ग्रामस्थ करतात। शिर्डीच्या अकोले शहरामध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय। नागरिकांना मारहाण करणाऱ्या आमदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। नवी मुंबई महानगरपालिकेसमोर शिवरायांच्या स्मारकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय। येत्या 2 दिवसांमध्ये शिवरायांचा पुतळा खुला करण्याची मागणी त्यांनी केली। साई संस्थांच्या वैद्यकीय अधीक्षकाला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। साई संस्थांच्या प्रभारी अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर कर्मचारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ समोर आलाय आणि चुकीचा उपचार केल्याचा आरोप करण्यात ही कारवाई त्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय। मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हेक्टरी तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। जालन्याच्या अंबड चौफुलीमध्ये माजी सरपंचाची लोखंडी रॉडसह तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली आणि हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून यामध्ये 4 जणांचा समावेश असल्याचं समोर आलं।